बलात्कार केला का, विनयभंग केलाय का, मी का राजीनामा देऊ? मुळात माणिकराव कोकाटेंची ही उद्धट आणि उर्मटपणाची भाषाच गंभीर आहे. कदाचित माणिकराव कोकाटेंना विषयाचं गांभीर्य अजूनही कळत नाही. किंबहुना देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण जे मंत्री आहेत त्यांना आपल्या मंत्रिपदाचा ऑरा कॅरी करता येत नाही. नितेश राणे मंत्री असूनही जी बालिश आणि अत्यंत समाजात दुही पसरवणारी विधानं करतात, किंवा शिरसाटसारखा अत्यंत उद्धट आणि इतका रॅश वागणारा माणूस मंत्रिपदावर असतो, आणि माणिकराव कोकाटे आता कहर करतात. आणि या सगळ्यांच्या उपर ह्यांची जी भाषा आहे की आम्ही काही विनयभंग केला की बलात्कार केला. माणिकराव, मला आपल्याला इतिहास सांगावा लागेल का? तो पुन्हा एकदा मी सांगितला पाहिजे की मुंबई बॉम्बस्फोटानंतर सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी आपल्यासोबत रामगोपाल वर्मा यांना फक्त घेऊन गेल्यामुळे आता सत्तेत असलेले आणि तेव्हा विरोधात असलेल्या भाजपाने गहजब केला, आणि त्याचा परिणाम म्हणून विलासरावजींना राजीनामा द्यावा लागला. राजकीय व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधींचे वर्तन व्यवहार कुठे आणि कसे असतात हे फार महत्त्वाचं आहे. त्यातही ऑनलाईन गेमिंगमुळे इथल्या पिढ्या बर्बाद होत आहेत, आणि तुम्ही चक्क सभागृहात रमी खेळता. ज्या सभागृहातल्या कामकाजासाठी पर सेकंद 4,700 रुपये खर्च होतात, हे पैसे माणिकराव तुमच्या खिशातले जात नाहीत. हे पैसे महाराष्ट्राच्या जनतेने जी घरपट्टी, पाणीपट्टी, रोड टॅक्स, टोल टॅक्स आणि अनगिनत प्रकारचे टॅक्स भरले त्यांच्या टॅक्सचे पैसे आहेत. या पैशातनं लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी अधिवेशन आहे, ना की तुमच्यासारख्या लोकांना रमी खेळण्यासाठी. आणि यावर जर तुमचं म्हणणं असेल की नाही मी तुम्हाला कोर्टात खेचतो, तर आम्हाला कोर्टात नंतर खेचा. तुमची आसन व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे ती सगळी सत्ताधाऱ्यांची आसन व्यवस्था आहे. त्यामुळे तुमचा व्हिडिओ हा कोणत्या सत्ताधारी आमदाराने रेकॉर्ड केला याचा पहिल्यांदा शोध घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुमची माती तुमचीच माणसं करायला बसलेली आहेत. राहिला प्रश्न आमचा, तर आमच्याकडे आत्ता पहिला 12 सेकंदाचा, त्यानंतर आजचा 24 सेकंदाचा, याच्या पुढचेही वेगवेगळ्या कृती करतानाचे आपले व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते काढायला भाग पाडू नका. सन्मानानं एक डिग्निफाईड एक्झिट घ्या, बरं राहील तुमच्यासाठी. नाही राजीनामा, आता त्यांनी सांगितलं मी राजीनामा देणार नाही, मग आणखी व्हिडिओ बाहेर येणार. मी म्हटलं ना, पहिल्यांदा फक्त 12 सेकंदाचा आला होता, आज 24 सेकंदाचा. इथून पुढची लेंथही वाढेल आणि व्हिडिओचे प्रसंगही वेगवेगळे असतील. पण गेल्या काही दिवसांपासून शिंदेचे आमदार असतील किंवा दादांचे आता मंत्री असतील, त्यांचे सातत्याने व्हिडिओ, त्यांच्या संदर्भातले जे काही वाक्य असतील त्यांना बदनाम करण्यामागे सत्ताधारी पक्षाचीच लोक असं वाटतं. नाही, मला मुळात त्यांना बदनाम करण्याची काय गरज आहे? आधीच बदनाम झालेल्या लोकांना काय कोण बदनाम करणार आहे? मुद्दा हा आहे की शिंदे, पवार, फडणवीस यांची काय राजकीय अपरिहार्यता आहे की अशा लोकांना मंत्रिपदी घेतलं जाते. संदीपान भुमरेच्या ड्रायव्हरच्या नावावर अचानक 150 एकरची जमीन येते. रामदास कदमच्या पत्नीच्या नावावर बारचा परवाना, ज्या बारमध्ये बारबाला सापडत आहेत. काय पद्धतीचं राजकारण चाललंय की संजय शिरसाटकडे एवढी करोडो रुपयाची कॅशबॅक, व्हिडिओ त्याच्याच बेडरूममधला, विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये. अरे आमदार सुरक्षित नाहीत तर सामान्य लोकांना काय सुरक्षितता देणार आहात? आणि महत्त्वाचं असं की माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर कोणी जर प्रश्न विचारायला जात असेल तर महाराष्ट्रातली जनता लोकशाही पद्धतीने आंदोलन करताना प्रतिकात्मक आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे. कोकाटे ऑनलाईन रमी खेळत आहेत याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने रोष व्यक्त करताना लातूरमध्ये जर पत्ते फेकलेले असतील तर ती प्रतिकात्मक कृती आहे. या प्रतिकात्मक कृतीला तुम्ही लोकशाही पद्धतीने घेणारच नाही आणि त्याच्यावर तुम्ही मारहाण करणार. तरीसुद्धा मला वाटते अजितदादांचे मी आपल्या माध्यमातून आभार मानले पाहिजेत, कौतुक केलं पाहिजे की किमान फडणवीस आणि अजितदादा यांच्या वागण्या बोलण्यात फरक आहे. कारण फडणवीसांनी प्रवीणदादांवर हल्ला केलेल्या काटेच्या संबंधाने अजिबात भूमिका घेतली नाही. बावनकुळेंनी तर पाठराखण करायची भूमिका घेतली, पण त्याच ठिकाणी दादांनी मात्र आपल्या पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षाची तात्काळ हकालपट्टी केली. या अर्थाने दादा अधिक लोकशाहीवादी आहेत आणि दादांचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर भाजपा, फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा दादांकडून शिकलं पाहिजे. किंबहुना आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादांना भावी मुख्यमंत्री पदाचे जे बॅनर लागलेत ते कदाचित योग्य आहेत.
फडणवीसांपेक्षा दादा मुख्यमंत्री पदाची धुरा चांगली सांभाळू शकतील. हे विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, असं म्हणत मुख्यमंत्री यांनी दुसरे उपमुख्यमंत्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काय विश्वासाचा हात असू दे. म्हणजे शिंदे साहेबांचं मला कौतुक वाटतंय की त्यांची सहनशक्ती इतकी कशी काय वाढलेली आहे. किती विश्वास आणि किती मैत्री निभावली आहे देवेंद्रजींनी, की उदय सामंतांच्या एकाच दिवशी 13 लक्षवेधी, त्याही भाजपच्या आमदारांनी लाभ. किती मैत्री आहे. संदीपान भुमरेच्या ड्रायव्हरची चौकशी, काय मैत्री निभावली आहे. संजय शिरसाटांचा व्हिडिओ व्हायरल करणं, वा काय मैत्री आहे. अगदी याच पातळीवर म्हणजे इतक्या गोष्टी पुढे आल्यानंतर हाईट की शिंदे साहेबांच्या स्वतःच्या चिरंजीवाला सुद्धा भाजपाने नोटीस बजावली, तरी सुद्धा जर ते मैत्री निभवायच्या गोष्टी करत असतील तर काही हरकत नाही. मी एवढंच म्हणेल की शिंदे साहेब, तुमच्या अशी अत्यंत अभिनव पद्धतीची मैत्री निभवणाऱ्या मित्राला आमच्याकडूनही वाढदिवसाच्या शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.